सर सेनापती हंबीरराव मोहिते हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक झळाळते व्यक्तिमत्व आणि स्वराज्याचे एकनिष्ठ रक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महान छत्रपतींच्या काळात त्यांनी भूषवलेले सरसेनापती पद त्यांच्या अफाट शौर्याची आणि बुद्धिमत्तेची साक्ष देते. हंबीरराव मूळ नाव हंसाजी मोहिते हे कराड जवळील तळबीड गावचे. शिवरायांच्या पत्नी महाराणी सोयराबाईंचे ते सख्खे भाऊ होते. नात्याने शिवरायांचे मेहुणे असूनही त्यांनी कधीही सत्तेचा किंवा नात्याचा गैरवापर केला नाही. बहलोल खानाविरुद्धच्या लढाईत सरसेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यानंतर हंसाजींनी अत्यंत धैर्याने फौजेचे नेतृत्व केले आणि शत्रूला जेरीस आणले. त्यांच्या या पराक्रमावर खुश होऊन शिवरायांनी त्यांना हंबीरराव हा किताब देऊन स्वराज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्त केले. 1677च्या दक्षिण दिग्विजयात हंबीररावांनी मोलाची कामगिरी बजावली. कुतुबशाहीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे असो वा आदिलशाही फौजांना थोपवणे, हंबीररावांच्या युद्धनीतीचा वचक सर्वत्र होता. शिवरायांच्या निधनानंतर जेव्हा स्वराज्यात उत्तराधिकारीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा हंबीररावांनी आपल्या बहिणीच्या सोयराबाई पुत्रापेक्षा स्वराज्याच्या हितासाठी छत्रपती संभाजी महाराजांना साथ दिली. त्यांची ही स्वराज्यनिष्ठा इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. हंबीररावांची शेवटची लढाई 1687 मध्ये वाईजवळ वाई सातारा परिसरात झाली. मुघल सरदार सर्जाखान याच्याशी झालेल्या या भीषण युद्धात हंबीररावांनी पराक्रमाची शर्थ केली आणि मुघल सैन्याचा दारुण पराभव केला. मात्र विजयाच्या अगदी समीप असताना दुर्दैवाने तोफेचा गोळा लागल्याने या थोर सेनापतीला वीरमरण आले. हंबीरराव मोहिते हे केवळ एक सेनापती नव्हते, तर ते कठीण प्रसंगात स्वराज्याला डळमळीत झालेला पाया भक्कम करणारे आधारस्तंभ होते. त्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याच्या सीमा सुरक्षित राहिल्या. अशा या महापराक्रमी सरसेनापतीचा वारसा आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो.